नमस्कार. माझे नाव समीक्षा यशवंत यादव, माध्यमिक शाळा पळस, विज्ञान शिक्षिका. इयत्ता 9वीचा प्रयोग मी घेतलेला आहे, निवडलेला आहे. इयत्ता 9वीचा प्रयोग मी निवडलेला आहे. माझ्या प्रयोगाचं नाव आहे ऊर्जा रूपांतरण. त्या प्रयोगासाठी मी काही गोष्टी घेतलेल्या आहेत, वस्तू घेतलेल्या आहेत. ते मी त्याची नावं तुम्हाला सांगते. ही मोटर आहे आणि तिला 2 वायर जोडलेले आहेत आणि एक घट घेतलेला आहे, बॅटरीची सेल आहे, विद्युत घट म्हणून, आणि एक भिंगरी घेतलेली आहे. आणि जे उपकरण मी तयार केलेले आहे ते माचीस पेटीचे हेलिकॉप्टर असून त्याला पाय लावण्यासाठी हे माचीस काढण्याचा उपयोग केलेला आहे. नंतर माचीस पेटीचे बॉक्स बनवून हेलिकॉप्टर बनवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे यंत्र बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मी ही जोडणी कशा प्रकारे केली, तर 2 माचीस पेट्या एकावर एक जोडून घेतल्या आणि त्याच्यामध्ये एक छिद्र पाडून ही बॅटरी बसवली आणि बसवल्यानंतर शेपूट म्हणून माचीस पेटीच्या कागदाचा शेपूट बनवली आणि त्या हेलिकॉप्टरचं थोडंसं तोंड बनवलं आणि वर एक भिंगरी म्हणजे पंख्यासारखा एक उपकरण घेतलेला भिंगरी, की ती माझ्या प्रयोगातून मला हेच सांगायचं आहे की या विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर होते. तर विद्युत ऊर्जा जी आहे ती विद्युत ऊर्जा आपण बॅटरीच्या सेलच्या सहाय्याने देणार आहोत. म्हणजे रासायनिक ऊर्जेचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर होतं आणि विद्युत ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर कशा प्रकारे होते याचा मी तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवते. हा सेल आहे आणि हा सेल मी या 2 वायर आहेत हेलिकॉप्टरला जोडलेल्या, त्या मी हा विद्युत परिपथ ज्या वेळेला पूर्ण होतो त्यावेळेला रासायनिक ऊर्जेचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर होतं आणि विद्युत ऊर्जेचं रूपांतर जे आहे ते यांत्रिक ऊर्जेमध्ये झालेलं आहे. आपण प्रत्यक्ष बघू शकता विद्युत ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या यंत्रांना, म्हणजे पंखा, इंजिन, नंतर खेळण्यातल्या गाड्या, यांना आपण अशा प्रकारे बॅटरीच्या सहाय्याने, मोटरच्या सहाय्याने त्याला एका पंखा बसवून चलचित्र किंवा एखादं खेळणं बनवू शकतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.